जीभ कडू किंवा गोड. एक राजा होता. तो खूप कडवट बोलायचा. सगळ्यांना शिव्या देत असे. सगळ्यांना टोमणे मारायचा. सगळ्यांना धमकावत असे. अशा बोलण्यामुळे राजासमोर कोण बोलण्याचे धाडस करत नव्हते. एके दिवशी राजा आपल्या दरबारींना म्हणाला, माणसाला ज्या गोष्टीचं जास्त वाईट वाटत असेल ती माझ्याकडे आणा. दुसऱ्या दिवशी काही माणसाने मलमूत्र, काही लोकांनी चिखल, सडलेले पदार्थ राजासमोर घेऊन आले. एका शहाण्या माणसाने मेलेल्या माणसाची जीभ कापून ती काढून राजासमोर ठेवली. ती जीभ पाहून राजाने विचारले, त्यात काय वाईट आहे? तो माणूस म्हणाला, महाराज, हे सर्व वाईटाचे मूळ आहे. तलवारीच्या घाव्यावर इलाज आहे, पण कडू शब्दांनी झालेल्या हृदयाच्या जखमेवर इलाज नाही. आणि जीभच कडू बोलते. हे ऐकून राजाच्या मनात आले की मी सर्वात कडू बोलतो, मी वाईट बोलतो. याची राजाला थोडी लाज वाटली. तो गप्प राहिला. दुसऱ्या दिवशी परत त्याने दरबारी लोकांना सांगितले, माणसाला सर्वात जास्त आवडेल ती गोष्ट माझ्याकडे आणा. दुसऱ्या दिवशी कुणी तूप आणि साखर आणि मध आणि फुलं आणली. आणि त्या शहाण्याने आज पुन्हा एक मेलेल्या माणसाची जीभ कापून आणली. राजा म्हणाला, अरे, जीवेपेक्षा वाईट काही नाही असे तू म्हणाला होतास ना? आज तुला उत्तम गोष्ट आणायला सांगितली होती, तू पुन्हा आज जीभ आणलीस. शहाणा माणूस म्हणाला, महाराज, जीभ ही सर्वात वाईट गोष्ट आहे आणि सर्वात चांगली गोष्ट देखील आहे. जेव्हा ती गोड बोलते, तेव्हा आदराने, प्रेमाने बोलते. जेव्हा ती स्वामींचे नाव घेते, भगवंताचे नाव घेते, तेव्हा यापेक्षा चांगले काही नाही. व भावा, जीभ नीट वापरा. लक्षात ठेवा, जिभेवरचा घाव लवकर बरा होतो, पण जिभेने झालेली जखम आयुष्यभर बरी होत नाही. त्यामुळे आपण कोणाशी कसे बोलतो, काय बोलतो